नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण मोकळी सुटसुटीत अशी खायला एकदम टेस्टी अशी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी हे मी पाव किलो शाबूचे तांदूळ घेतले आहेत। तर हे शाबूचे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तांदूळ बुडेल एवढंच मी याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे। तर हे शाबूचे तांदूळ मी आता 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवणार आहे, किंवा रात्रभर भिजत ठेवलं तरी सुद्धा चालेल। तर हे शाबूचे तांदूळ आता भिजलेले आहेत। तर हे बघा, असे एवढे एकदम चांगले भिजलेले आहेत। तर हे आता आपण असे पूर्ण सुट्टे करून घेऊया। कढई गरम करून घेतलेले आहे। आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेले आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या कापलेल्या आहेत त्या टाकूया। मी तेलामध्ये परतून घेऊया। तर आता मिरच्या तेलामध्ये टाकलेल्या आहे। तर हा मी एक शिजवलेला बटाटा घेतलाय, तर तो कट केलेला आहे। तर आपण तो आता तेलामध्ये परतून घेऊया। बटाटा आता तेलामध्ये परतून झालेला आहे। तर बटाट्यामुळे खिचडीला फार चांगली चव लागते। आता आपण ह्याच्यामध्ये शाबूचे तांदूळ टाकूया। हे परतून घेऊया आपण। आता आपण याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ, आणि हे भाजलेल्या शेंगदाण्याचे थोडे जाडसर केलेले कूट आहे, तर ते आपण टाकूया। तर हे मिक्स करून घेऊया आपण सर्व। तर आपण आता 1 ते 2 मिनिटं चांगली खिचडी परतवून घेऊया। तर मध्यम गॅसवरच मी खिचडी परतत आहे। तर 2 मिनिटं झालेली आहे। तर आपली खिचडी एकदम तयार झालेली आहे, एकदम मोकळी मोकळी झालेली आहे। मोकळी सुटसुटीत अशी साबुदाण्याची खिचडी तयार आहे। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढील भागात। धन्यवाद।